गेल्या 5-6 दिवसामध्ये जो मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय महाराष्ट्रामध्ये आणि खास करून नांदेड जिल्ह्यामध्ये, त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रकारे नुकसान झालेलं आहे. बऱ्याच लोकांची शेती आणि शेतजमीन ही पाण्याखाली गेली. बऱ्याच लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि ते पाणी शिरून 2 ते 3 दिवस तिकडे राहिल्यामुळे घराचे भिंत आणि घराचं बांधकाम हे खच्ची झाले असल्यामुळे ते घर कधीही कोसळू शकतं अशी परिस्थिती आहे. काही लोकांचे जनावरं वाहून गेले, तर काही लोकांचे बांधलेले जनावरं तिकडच्या तिकडे पाण्याखाली येऊन मरून गेलेले. आणि त्याचबरोबर लोकांच्या शेतमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील, टीव्ही, फ्रीज, वस्ती पातळीमध्ये गावामध्ये ह्याचं बऱ्याच प्रमाणात नुकसान झालंय. काही काही ठिकाणी लोकांच्या मोटरसायकल ह्या सुद्धा वाहून गेल्यात आणि बऱ्याच ठिकाणी घरामध्ये पाणी शिरून ते घर आता राहण्याच्या परिस्थितीमध्ये नाही असं परिस्थिती दिसतीये. त्याचबरोबर आम्ही जेव्हा ग्रामीण भागामध्ये दौरा केला तेव्हा ग्रामीण भागामध्ये प्रामुख्याने हे दिसत होतं की पाणी अजून ओसरण्याचं नाव नाही घेते आणि त्याचबरोबर जे गावामध्ये पाणी शिरले त्याला बराचसा फ्लो आहे आणि ते पाणी वाढत होतं असं सुद्धा दिसत होतं. त्याचबरोबर जेव्हा आम्ही शहरी भागामध्ये दौरा करत होतो तेव्हा पाणी चढतंय आणि पाणी वाढतंय असं आमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं होतं आणि ह्याचा अर्थ हाच होता की परत एकदा कोणतीही पूर्वसूचना न देता, पूर्वकल्पना न देता पाणी सोडलं गेलंय आणि हा एक खूप घातक प्रकार आहे. कारण जितक्या लोकांशी आम्ही बोललो त्या सर्वांचं एकच कॉमन स्टेटमेंट होतं की आम्हाला 15 ते 20 मिनिटं ते अर्धा तास मिळाला होता बाहेर पडायला. याचा अर्थ एवढाच होतो की कोणतंही इंटिमिडेशन दिलं नव्हतं, कोणतीही पूर्वसूचना दिली नव्हती, कोणतीही वॉर्निंग दिली नव्हती. 15 ते 20 मिनिटं एका माणसाला मिळतात, त्याच्यामध्ये त्यांनी त्याच्या घरातल्या किमती सामान घेऊन जायचं, महत्वाच्या गोष्टी घेऊन जायच्या, अन्नधान्य घेऊन जायचं, पुढील कामाचे डॉक्युमेंट्स घेऊन जायचे का इतरांचा जीव वाचवायचा. आणि हा निर्णय घ्यायला 15 मिनिटं हा खूप छोटा काळखंड आणि 15 मिनिटांमध्ये कोणी माणूस आपल्या पुढचं जीवनाचा हा निर्णय घेऊन अशक्य. आणि दुसऱ्या बाजूला बघितलं तर हा प्रामुख्याने प्रॉब्लेम जो येतो तो दलित वस्त्यांमध्ये येतो, मुसलमान बहुल भागांमध्ये येतो आणि कोणतीही शासनाची मदत आतापर्यंत इथे पोहोचली नाही ही परिस्थिती आहे. दुसऱ्या बाजूला मला आपल्या सर्वांना एवढं सांगायचंय की आपण जर शासनाची मदत बघितली तर ती क्षुल्लक म्हणणं पण कमी आहे, तर ते अपमान आहे. ज्या माणसाचा 1 हेक्टरापर्यंत जमीन आहे त्याला 8,500 फक्त 8,500 एवढे रुपये देण्यात येत आहेत. आता 8,500 रुपयामध्ये एका माणसाचा गुजारा होणं अवघड आहे. एका कुटुंबाचा कशी देखभाल कोण करणार हा मोठा प्रश्न आम्हा सर्वांना पडतो. त्याचबरोबर आपण जर जनावरांचं बघितलं तर दुधाळ जनावरांना 4,000 रुपये आणि तसंच ओढकाम करणाऱ्या जनावरांना 2,000 पर्यंत रुपये इतकं देण्यात येते. आणि ज्या लोकांचं घर 2 दिवसापेक्षा जास्त पाण्यात आहे त्या लोकांना 5,000 रुपये देण्यात यावे अशी ह्यांनी म्हटलेलं आहे. आता जर आपण बघितलं तर हे खूप खूप क्षुल्लक अपमानास्पद किंमत आहे. जिथे 8,500 महाराष्ट्र शासन देते हेक्टरा मागे, तिथे पंजाबचं सरकार 80,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याला देते. त्याचबरोबर आमची ही मागणी आहे की 4,000 रुपये आणि 2,000 रुपये जनावराला न देता जनावराचा बाजारभाव हा त्या शेतकऱ्याला दिला पाहिजे. आणि त्याचबरोबर जेव्हा बाळासाहेब आंबेडकर हे अकोल्याचे खासदार होते तेव्हा त्यांनी एक अकोला पॅटर्न चालू केला होता पूरग्रस्तांच्या मदतीला. ते म्हणजे 5,000 रुपये तिकडच्या तिकडे पूरग्रस्तांच्या हातामध्ये पहिले देऊन कलेक्टरच्या मार्फत आणि मग पंचनामा झाल्यानंतर पंचनाम्याच्या नुसार नुकसान भरपाईची रक्कम देणं. आता ते 98 मध्ये हा प्रकार केला होता जेव्हा 5,000 रुपये कलेक्टरना प्रत्येक पूरग्रस्ताला देणं सहज शक्य होतं. ते आता 2025 मध्ये जे महागाई वाढली ते बघताच 5,000 रुपयाचे 25,000 रुपये करण्याला काही हरकत नाही. 25,000 रुपये तिकडच्या तिकडे शेतकऱ्याला देणं आणि त्याच्यानंतर त्यांचे पंचनामा झाल्यानंतर सर्वे झाल्यानंतर जी माहिती मिळते त्याच्यानुसार त्याची नुकसान भरपाई करणं ही आमची तातडीची मागणी. आपले काही प्रश्न असेल तर आपण विचारू शकता. आम्ही शेतमजुरांसाठी पण एक महत्वाची मागणी केली आहे. आपल्याला सर्वांनाच आज संध्याकाळपर्यंत आमची प्रेस नोट उपलब्ध होईल. त्याच्यामध्ये आमचं असं म्हणणं आहे की ज्या ज्या लोकांचा रोजगार थांबलेला आहे या पूर परिस्थितीमुळे त्या लोकांना पहिले कडधान्य, पहिले राशन आणि त्याच्यानंतर त्यांच्या आणि त्यांच्या पोरांची देखभाल करायला थोडा आर्थिक मदत ही तातडीने पोचली पाहिजे आणि ही जबाबदारी शासनाची.
नाही, एकीकडे नांदेड जिल्हा आता चारी बाजूनं पाण्यानं कोंडलेला आहे. इकडून आसना आहे, तिकडून पेनगंगा आहे, गोदावरी आहे. तर अजूनही जिल्ह्याचा पालकमंत्री जिल्ह्यात आलेला नाही, शहरात आलेला नाही. आपली काय प्रतिक्रिया? मी सकाळपासून जिथे जिथे गेलोय तिथे तिथे लोकांची एकच प्रतिक्रिया की आमच्यापर्यंत अजून कोणी पोचलं नाही. इकडचे शासन, इकडचे शहरातले नगरसेवक, तसेच ग्रामीण भागातले ZP मेंबर्स, पंचायत समिती मेंबर्स, आमदार, खासदार आतापर्यंत किंवा पालकमंत्री कोणत्याही बाजूला पोचलेले नाही. कोणाही पर्यंत मदतीचा हात गेला नाहीये. बऱ्याच ठिकाणी अजून सर्वे करायला किंवा पंचनामा करायला पण टीम्स पोचल्या नाहीयेत. आणि बऱ्याच ठिकाणी लोकांनी किंवा इतर लोकांनी जेव्हा जेव्हा मदतीचे फोन केले गेले होते, लोकांचा फोन उचलण्याचं पण टाळलेलं आहे. ही परिस्थिती येते. पण साहेबांनी जो आता प्रश्न विचारला त्याच्यावरनं एक महत्वाची गोष्ट अजून एक लक्षात येते आणि ज्याच्यामुळे महानगरपालिकेचा एक निष्काळजीपणा सर्वांसमोर येतो की आता तुम्ही म्हटलात की आपल्याला चारी बाजूनी नद्या आहेत. 2 नद्या तर आपल्या शहरालाच लागून आहेत. त्याचबरोबर आपल्याला मागच्या 3 वर्षामध्ये 2-3दा पूर, मागच्या 1 वर्षामध्ये 3दा पूर येऊन गेले आतापर्यंत. तरी आपला पाणी पुरवठा काय महानगरपालिकेने सुधारलेला नाही. इतके पाण्याची अतिवृष्टी होऊनही ते पाणी साठवायचं कसं, ते पाणी जमिनीत झिरपायचं कसं आणि ते पाणी लोकांच्या वापरासाठी कसं वापरता येईल हे महानगरपालिकेला, शासनाला, आमदार, खासदारांना सुचलेलं नाही. आणि अजूनही एका बाजूला पुराने पाण्याने नुकसान होतं आणि दुसऱ्या बाजूला प्यायचं पाणी, वापराचं पाणी 8 दिवसाआड येतं. ही परिस्थिती आपल्या सर्वांसमोर येते. आपण जिल्ह्यात पाणी केले, शहरी भागातही पाणी केले. सरकार अजूनही म्हणते की पंचनामे केल्यानंतर मदत होईल. पंचनाम्याची भूमिका सरकारची अजूनही कायम आहे. हे बघा, काही काही ठिकाणी पंचनामे शक्य नाहीये. काही काही ठिकाणी फोटोग्राफ्स मागितले जातात, पंचनामे करले जातात. पण आता मला सांगा की जिकडे छातीच्या वर किंवा डोक्यापर्यंत पाणी गेलंय तिकडे पंचनामे कसं करणार, किंवा छाती किंवा डोक्याच्या वर पाणी सोडा. जिकडे गुडघ्यापर्यंत पाणी आणि जमीन दिसत नाहीये तिकडे माणूस पंचनामा कसा करणार? हा एक महत्वाचा प्रश्न सरकारने समजून घेतला पाहिजे. कारण हा खूप बेसिक लॉजिक आहे की ज्या गोष्टीचा पंचनामा होऊ नाही शकत त्याच्यावरनं पुढच्या गोष्टी अडकू नये. आणि त्या गोष्टी अडकवल्या तर पुढच्या लोकांचं दैनिक जीवन हे मार्गावरती येणार नाही. कारण आपण बघितलं तर आपल्याला थोडी कुठेतरी लोकांना मदत द्यायला लागणार आहे त्यांचं आयुष्य, त्यांचं रोजीरोटी मार्गावरती आणायला. आणि जर तुम्ही तेच पंचनाम्यावरती अडकून ठेवलं तर ह्यांची रोजीरोटी परत लाईनीवरती येणारच नाही. ही परिस्थिती दिसतीये. वंचित बहुजन आघाडीचं काय आहे धोरण की या परिस्थितीत सरकार तर करेल, आपली मागणी पण आहे, आमची पण आहे ती मागणी, पण व्यक्तिगतरित्या माझी पण आहे आणि वंचित बहुजन आघाडीची पण आहे जबाबदारी की या परिस्थितीमध्ये आपण शेतकऱ्यांना, पीडितांना मदत केली पाहिजे. वंचित बहुजन आघाडीचं काय? सर्वात प्रथम मीडियानी भूमिका घेतली याच्याबद्दल मला खूप आनंद होतोय. आणि दुसरी गोष्ट ही की वंचित बहुजन आघाडीने नेहमीच भूमिका घेतली. आपण बघितलं असेल तर 2024चा पुराचा प्रश्न आणि पूरग्रस्तांना मदत देण्याचा प्रश्न हा सोडवला असेल तर तो वंचित बहुजन आघाडीच्या नांदेडच्या टीमनी आमरण उपोषण करून सोडवलेला आहे. त्याचबरोबर आजपर्यंत आता ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आम्ही दौरे करून आलोय नांदेड सोडून, जिथे पंचनामे झाले नाहीये, जिथे सरकार पोचली नाही तिकडे नोंदणीची मोहीम ही वंचित बहुजन आघाडीने केली. काही काही तालुक्याच्या ठिकाणी, काही काही गावाच्या ठिकाणी हेल्प डेस्क लावून लोकांचं काय नुकसान झालंय आणि ते नुकसान सरकारकडे पोहोचवणं आणि त्याची नुकसान भरपाई करून घेणं याचं मोहीम आतापर्यंत काही नगरच्या भागात, सांगली, सोलापूर आणि साताऱ्यामध्ये ऑलरेडी सुरू झाले आणि ते थोड्याच वेळात नांदेडमध्ये सुद्धा ही सुरू होईल. पंजाब राज्य महाराष्ट्रापेक्षा 1/4 नाही, तरी ते 80,000 रुपये देते. महाराष्ट्र एवढं कमी का देते? कारण पंजाब सरकार शेतकऱ्यांच्या मागे उभं आहे असं आत्ता तरी दिसून येतंय. महाराष्ट्र सरकार कुठेही शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे नाहीये, शेतकऱ्यांची मदत करत नाही. आणि महत्वाच्या गोष्टीमध्ये इतका मोठा नुकसान होतं, इतकं मोठं आर्थिक नुकसान होतं आणि या नुकसानामधनं हे पण दिसतं की पूर परिस्थितीमध्ये जोपर्यंत पाणी ओसरत नाही तोपर्यंत पुढे पण यांची शेती काम चालू होणार नाही. पुढे पण बऱ्याच लोकांचा रोजगार अडकून राहतोय. तेव्हा फक्त 8,500 रुपये महाराष्ट्रासारख्या श्रीमंत राज्यांनी, श्रीमंत सरकारने देणं हा खरंच शेतकऱ्यांचा अपमान. तर त्याचंच आंदोलन वंचित बहुजन आघाडीने मागच्या आठवड्यात केलं. 3 दिवस आमरण उपोषण केलं आणि
14,000 जे लाभार्थी होते त्याच्यापैकी 11,000 लोकांच्या अकाउंटमध्ये ते पैसे पोचले. ज्यांचे नाही पोचले त्यांची कालच माहिती घेतली होती आणि त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे सरकारने रिलीज केलेत. बँकिंग प्रोसेसमध्ये 2 दिवसात पोचतील. जरी ते पुढच्या 2 दिवसात पोचले नाहीत तर वंचित बहुजन आघाडी जिल्हा अधिकारी कार्यालयावरती एक हेल्प डेस्क लावणारे, एक बाकडं टाकणारे, तिकडे आम्ही यादी घेऊन बसणार आहोत आणि ज्या ज्या लोकांना ज्यांचं नाव त्या यादीमध्ये आहे आणि त्यांना पैसे मिळाले नाहीत त्यांच्या अकाउंटमध्ये तिकडच्या तिकडे सरकारवरती दबाव टाकून पैसे देण्याचं काम आम्ही नक्की करू. राज्यात पूर परिस्थिती गंभीर आहे. नांदेडमध्ये सर्वाधिक नुकसान झालेलं आहे. ओला दुष्काळ आणि कर्जमाफी या 2 प्रमुख मागण्या शेतकऱ्यांकडून केल्या जातात. तर त्या मागण्याबद्दल सरकार अजूनही उदासीनच आहे. वंचित बहुजन आघाडीची काय मागणी? वंचित बहुजन आघाडीची या दोन्ही मागण्यांना पाठिंबा आहे आणि त्याच्याहून पण वंचित बहुजन आघाडीच्या अधिक मागण्या आहेत. पण आता सरकार दुर्लक्ष करते. सरकार शेतकऱ्यांशी, नागरिकांशी कोणत्याही प्रकारचा संवाद साधत नाही. जितके पण निवडून आलेले प्रतिनिधी आहेत ते एका महत्वाच्या काळामध्ये जेव्हा त्यांची खूप जास्त गरज आहे तेव्हा त्यांच्या जबाबदारीपासून पाठ फिरवत आहेत आणि या परिस्थितीमध्ये नागरिक सरकारला नक्कीच धडा शिकवतील असं मला दिसतं. सरकार जर या पंचनाम्यात अडकून पडलं तर वंचित बहुजन आघाडीची पुढची भूमिका काय असणार आहे? वंचित बहुजन आघाडीची पुढची भूमिका लोकांचा आवाज हा ताकदीने सरकारपर्यंत पोहोचवणं आणि सरकारवरती जोपर्यंत लाभार्थ्यांना तो निधी पोचत नाही, जोपर्यंत गरजूंना ती मदत पोचत नाही, तोपर्यंत सरकारवरती प्रेशर बनवून, दबाव बनवून ते पैसे कोणत्याही परिस्थितीत मंजूर करून घेणं हीच वंचितची भूमिका राहील. म्हणून मी नेहमी म्हणत राहतो, माणूस विचारांनी आंबेडकरवादी असला पाहिजे, जातीनी नाही. एससी वर्गामध्ये जे वर्गीकरण होणारे, अबकड करणारे त्याच्याबद्दल आम्ही वंचित बहुजन आघाडीनी भूमिका विधानसभेच्या वेळेस आणि त्याच्या आधीही जाहीर केली. अबकड आणि वर्गीकरणाला वंचित बहुजन आघाडीचा विरोध आहे आणि हा जातीमध्ये, पोट जातींमध्ये भांडणं लावण्याचा प्रकार आहे असं आमचं ठाम म्हणणं. आम्ही वर्गीकरणाला एकतर विरोध करत राहू, तो GR येईपर्यंत त्याचा विरोध करत राहू, लढत राहू आणि जर तो कानून आला तर एका बाजूला न्यायालयीन लढाई लढू की ही पॉलिसी चुकीची आणि ही योजना खारिज केली पाहिजे. सुप्रीम कोर्टानंच आदेश दिले क्रिमिलेअरचा दिलाय, वर्गीकरणाचा नाही दिला, क्रिमिलेअरचा दिलाय. आणि दुसऱ्या बाजूला रस्त्यावरची लढाई, आंदोलन हे आमचं चालूच राहील. आणि केवळ एकच जात मागणी करत आहे. अशा परिस्थितीत भूमिका काय घेता येईल? एका जातीचं ऐकलं जाईल लोकांना सोडून. हे बघा, डिमांड हे सगळी लोक करतायत आणि त्याच्यावरती डिबेट्स व्हायला पाहिजे, डिस्कशन व्हायला पाहिजे, सगळ्यांच्या प्रतिनिधी समोर बसून एक चर्चा व्हायला पाहिजे आणि त्याच्यावरनं नक्कीच निष्पन्न निघेल. न्याय संस्था न्याय करते आहे असं आपल्याला वाटतंय का आज? काय म्हणताय? न्याय संस्था न्याय देत आहे का? हे बघा, आता ह्याचं उत्तर मी तुम्हाला केस टू केस देऊ शकतो. तुम्ही केस सांगा, मी उत्तर देतो. जनरल बघा ना सर, की जसं आता मुस्लिमांचा प्रश्न होता वक्फ कायद्याचा, तर न्यायालयानं 2च बाजू थांबवल्या, बाकी तर सगळं चालूच आहे. मग थांबवलं मग तुमचा प्रश्नाचं उत्तर तुम्हीच तर दिलं ना साहेब. नाही, माझा प्रश्नच आहे की आपल्याला असं विचारतो की हा न्याय आहे का? मग कुठला न्याय सरकारला हवा तसा दिला गेला ना. हो, तर मग आम्ही 2014 पासून म्हणत होतो की जेव्हा जेव्हा भाजपचं सरकार येणार आहे तेव्हा इकडची न्यायव्यवस्था, डेमोक्रेसी, लोकशाही ही खिळखिळीत करण्याचा प्रकार करण्यात येईल आणि त्याच पद्धतीने इकडची ब्युरोक्रेसी ही कमजोर केलेली आहे आणि त्याच प्रकारे न्यायालयीन पद्धतीच्या गोष्टी सुद्धा बीजेपी काही काही ठिकाणी मॅनेज करते, हे आपल्याला सरळ सरळ दिसून आलेले. तुमचं राज्य कधी येणार आहे? तुमचं राज्य कधी येऊ शकतं? हे बघा, मला बऱ्याच लोकांनी एक प्रश्न विचारला की वंचित बहुजन आघाडीचं राज्य कधी येणार आहे आणि वंचित बहुजन आघाडी भरारी का नाही घेते. तर त्याचं मला सोपं उत्तर आहे की वंचित बहुजन आघाडी 2019 मध्ये स्थापन झाली, बरोबर. वंचित बहुजन आघाडी तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, पण तळागाळातल्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकाच नाही झाल्या. स्थानिक स्वराज्य संस्था होऊ द्यात, वंचित बहुजन आघाडी सत्तेत येते. आज फक्त पुराचा दौरा होता का निवडणुकांची तयारी? फक्त पुराचा दौरा. प्रश्न निवडणुकीबद्दल फक्त आपल्या पत्रकार बांधवांनी विचारले, अजून कोणीही नाही. तयारीची काही बैठक आहे का? असं नाही, पहिले पुराची मदत करू, मग निवडणुकीची झाली.
आपल्या सर्व